हे पण आणले. करू का चालू? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय भूगोल इयत्ता 7वीचा पाठ अभ्यासणार आहोत. बघा, मी स्क्रीनवर काही चित्र दाखवले तुम्हाला. कशाचं चित्र दिसतंय ते? कोणीतरी एकाने उत्तर द्या. सोलर पॅनल. बरोबर. सोलर पॅनल मग हे कसलं आहे? कसं मिळतं आपल्याला? निसर्गातून मिळतं की कसं मिळतं? कसं तयार झालंय सोलर पॅनल? सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते त्याच्यानुसार आपण सोलर पॅनल तयार करतो, बरोबर की नाही? ह्याच आधारावर आपल्याला आज म्हणजे सूर्यापासून जसे नैसर्गिक स्रोत निर्माण होत तसंच त्याच आधारावर आपल्याला नैसर्गिक संसाधने हा पाठ अभ्यासायचा आहे. बघा, नैसर्गिक संसाधने पाणी, जमीन, हवा, बरोबर. त्याची आता व्याख्या बघू आपण. बघा, नैसर्गिक संसाधनांची व्याख्या काय आहे? नैसर्गिक संसाधने म्हणजे निसर्गात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पदार्थ किंवा स्रोत जे मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत आणि आर्थिक उत्पादन किंवा वापरासाठी वापरले जातात. यात हवा, पाणी, माती, जंगले, खनिजे आणि जीवाश्म इंधन यांचा समावेश होतो. बघा, आता हवा तर माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. नैसर्गिक संसाधने आहे, बरोबर. हवेचा उपयोग आपल्याला काय काय होतो? जसं वीज निर्मिती करायची असेल तर हवेचा उपयोग होतो, बरोबर. आणि शेती करण्यासाठी पण आपल्याला काय लागते? माती लागते, म्हणजे मृदा लागते. त्याच्यानुसार शेतकरी आपलं शेती करतो आणि त्यानुसार आपल्याला धान्य किंवा आपल्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला मिळतात. पुढे नैसर्गिक संसाधनांचे 2 प्रकार पडतात. त्यात बघा, एक अक्षय संसाधने आणि दुसरं आहे अनाक्षय संसाधने, बरोबर. आता अक्षय संसाधने का? जी नैसर्गिकरित्या पुन्हा भरली जातात, जसं की सूर्यप्रकाश, हवा, पाणी, म्हणजे जे परत परत येतात. जसं सूर्य हा आज मावळला तर उद्या परत उगवतो, बरोबर. तसं ही अक्षय संसाधने आहेत. त्याच्यानंतर अनक्षय संसाधने जी मर्यादित आहेत आणि पुन्हा भरली जात नाही, जसं की कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिजे. कोळसा जसा आपण एकदा वापरला त्याचा पुनर्वापर आपल्याला करता येत नाही, ती कोणती संसाधने? अनक्षय संसाधने आहेत, बरोबर. पुढे बघा, आता पुस्तकं काढा सगळ्यांनी. धडा आपला 8वा, नैसर्गिक संसाधने, पेज नंबर 45. त्याच्यावर लक्ष द्या. त्याच्यात एक आकृती दिलेली होती आपल्याला. त्याच्यात काय काय बुवा ते दाखवलेलं होतं. त्याच्यावर प्रश्न पण होते, ते आपण बघू. त्याच्यानंतर पुढचं बघा, स्पष्टीकरण दिलंय, त्या आधारे आपण बघू. आता पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात, परंतु या सर्व गोष्टींचा आपण वापर करतोच असे नाही. निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करायला आपण शिकलो आहोत. उदाहरणार्थ, पाणी. ज्या नैसर्गिक घटकाचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो. हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी हे नैसर्गिक संसाधने आहेत. बहुतांश नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात, त्यामुळे ती अमूल्य असतात. जसं आपण पहिले बघितलं, पाणी हे आपल्याला सगळ्यांना जीवनावश्यक आहे. पाण्याचा उपयोग आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पाणी हे आपल्याला लागत असतं. त्याच्यानंतर जमीन म्हणजेच मृदेचा उपयोग आपण बघितलं की शेती करण्यासाठी किंवा आपल्याला घरं बांधण्यासाठी मृदेचा उपयोग होत असतो आणि सुमारे मृदा तयार व्हायला जवळजवळ अनेक वर्ष लागतात. मृदा असा घटक आहे का जो तयार व्हायला जवळजवळ 1000 वर्ष पण लागू शकतात. त्याचा थर निर्माण व्हायला इतका वेळ लागत असतो. त्याच्यानंतर खनिजे हे आपलं नैसर्गिक संसाधन, जसे की आपल्याला महासागरातनं पण अनेक प्रकारचे खनिज मिळतात. आणि वनस्पती पण अशा आहेत का काही वनस्पती खूप औषधी असतात, त्याचा उपयोग आपल्याला औषध निर्मितीसाठी किंवा घरगुती वापरासाठी सुद्धा केला जातो. असे आपल्याला हे नैसर्गिक संसाधने हे निसर्गातून उपलब्ध झालेले असतात.
आता आपल्याला नैसर्गिक संसाधनांचं महत्व बघायचंय. काय महत्व आहे आपल्याला नैसर्गिक संसाधनांचं हे बघायचंय. बघा, जीवनासाठी आपल्याला नैसर्गिक संसाधने काही खूप आवश्यक, जसं पाणी. आपण पाण्यावाचून जगू शकतो का? नाही. तर पाणी हे आपल्याला जीवनासाठी खूप आवश्यक घटक आहे. हवा सुद्धा, जसं श्वासोच्छ्वास घ्यायचा असेल आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागते? हवा लागते. अन्न याशिवाय जीवन अशक्य आहे. म्हणजे जसं की हवा, पाणी, अन्न याशिवाय जीवन आपलं अशक्य आहे. ह्या तीन जर गोष्टी नसतील आपण जगू शकतो का? तर नाही जगू शकत. म्हणून आपल्या जीवनासाठी हे नैसर्गिक संसाधने महत्वाचे. आता आर्थिक विकास बघा. आर्थिक विकास म्हणजे जसं शेती, उद्योग, ऊर्जा यासाठी नैसर्गिक संसाधने पायाभूत आहेत. आता मगाशी आपण बघितलं की शेती करण्यासाठी आपल्याला मृदा हा घटक खूप महत्वाचा आहे. जर मृदा नसेल तर आपण शेती करणार नाही. शेती जर केली नाही तर शेतकरी आपला उदरनिर्वाह करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला शेती हा घटक आर्थिक विकासासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचा समतोल. पर्यावरणाचा समतोल जर आपल्याला राखायचा असेल तर आपल्याला जैवविविधता टिकवण्यासाठी आवश्यक असते. जसं आपण आता वनस्पती बघितल्या तर काही वनस्पती आपण त्याच्या खूप प्रमाणात जंगलतोड करतो, तर त्या केल्या नाही पाहिजे. कारण काही वनस्पतींचा हा नाश होत चाललाय, ज्या पुढे आपल्याला उपयोगात येणार आहे. त्यासाठी आपण जैवविविधता ही जपली पाहिजे. पुढे बघा, मी तुम्हाला दाखवले बघितलं. पुढचा पान नंबर काढा. म्हणजे पुस्तकाचं पुढचं पेज काढा. ते 46 नंबरचं पान आहे ते काढा. तिथे दिसतंय बघा आपल्याला कोणत्या घटकाचा कसा उपयोग होतोय. त्यानुसार बघा, पहिल्या चित्रात काम म्हणजे मृदेवर आपण काय करतो, एक शेतकरी आधाराने शेती काम करतो. शेती काम करतोय. मी पण आणले. का 46 पान दिसतंय त्याच्यावर बघा, शेती आपल्याला एक शेतकरी काम करताना दिसतोय. बरोबर, तो बैलांच्या आधी शेत नांगरतो. म्हणजे जेव्हा शेतामध्ये तो जेव्हा धान्य पिकवून आपल्याला अन्न मिळते. त्याच्यानंतर मासेमारी हे पण, मासे म्हणजे काय झालं, नैसर्गिक संसाधने झाले. पाणी, आपण जसं बघितलं पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे. नैसर्गिक संसाधन आहे. नैसर्गिक संसाधने आहेत. त्याच्यानंतर पुढे मासेमारी बघितलं आपण की पाणी ह्या घटकावर आधारित लोक मासेमारी करतात. पुढचं आहे मध गोळा करणे. मध गोळा करणे हे पण काय नैसर्गिक आहे. बरोबर, जसं की झाडांवर आपण मधाचे पोळे जमलेले असतात, त्यानुसार आपण काय करतो, मध गोळा करतो. पुढचा घटक आहे, काय दिसतंय पुढच्या घटकामध्ये, एक माणूस विहिरीतनं पाणी काढतोय. बरोबर, पाणी हा नैसर्गिक स्रोत आहे. जो जमिनीतून आपल्याला विहीर तयार होते त्यानुसार आपल्याला विहिरीतून पाणी मिळत असतं. बरोबर, पुढचा घटक आहे लाकूड फाटा गोळा करणे. जसं आपण बघा, काही जीर्ण झालेले झाड असतात किंवा झाड खराब झालेले असतात, तर ते झाड आपण काय करतो, तोडून टाकतो. बरोबर, आणि तोडून टाकल्यावर त्या लाकडाचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर इंधन म्हणून
त्या लाकडाचा आपण उपयोग करत असतो, बरोबर की नाही? झालं. आता बघा एवढा घटक तुम्हाला समजला का? आता नैसर्गिक संसाधने याविषयी आपण जेवढा पाठ शिकलो त्या आधारावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. जेवढा पाठ शिकलो त्या आधारावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्या प्रश्नांकडे लक्ष द्या. नैसर्गिक संसाधने कोणती? नैसर्गिक संसाधने अन्न, पाणी, हवा हे आहे. बरोबर, व्हेरी गुड. बोलले ना सर, बोललो तेच करतोय. बरं, पुढचा नैसर्गिक संसाधनाचे फायदे कोणते? नैसर्गिक संसाधनाचे काय सांगितलं कोणी? सौर ऊर्जाचे, लाईट, बरोबर बरोबर, जसं की आपल्याला हा त्याच्यानंतर बरोबर. तिसरा नैसर्गिक संसाधनाचे महत्व, जसे आपण आता बघितले नैसर्गिक संसाधनाचे महत्व काय होते? नैसर्गिक संसाधनाचे महत्व मी आता सांगितलं ना. आपल्याला अन्न, हवा, पाणी यांच्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही जगू शकत ना. मग ते आपल्याला नैसर्गिक संसाधनाचे महत्व आहे, बरोबर. जे प्रश्न दिसत आहे ते तुम्ही वहीत लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा रिकाम्या जागा. नैसर्गिक संसाधने वापरून टिंब आपल्या गरजा भागवतो. कोण भागवतो? कोण भागवतो? मानव. बरोबर, व्हेरी गुड. त्याच्यानंतर दुसरं बघा, हवा हे संसाधन सर्वत्र टिंब प्रमाणात आढळते. हवा सगळीकडे कशा प्रमाणात आढळते? विपुल. हवा ही आपल्याला सगळीकडे विपुल प्रमाणात आढळते, बरोबर. हे सगळे प्रश्न नोट डाऊन करायचे आणि लिहून आणायचे. स्वाध्याय दिलाय मी, नैसर्गिक संसाधनांविषयी माहिती लिहिणे. सगळ्यांनी ही उद्या माहिती लिहायची आहे आणि मला दाखवायची आहे. एवढा भाग आपण आज बघितला. उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. थँक्यू. सर ते एकत्र शॉट काढायचे, एकत्र फोटो काढायचे. सर तो एक फोटो राहिला ना, सगळे कनेक्ट राहायचे, सगळे कनेक्ट. काढला जाधवचे रिप्लेस जॉईन होतो आणि पुढचा तिसरा पार्ट जे तिसरा एक मिनिट पार्ट चालू 2 मिनिट पासून जॉईन व्हा. तुम्ही नका जॉईन व्हा 2 मिनिट. ज्याला पार्ट घ्यायचा आहे ते जॉईन नको या पार्टला, त्याची लिंक शेअर करायची. फक्त बाकीचे जॉईन व्हा. चालू लिंक कशी बनवली दाखवा ना मला. झूम ॲप मध्ये जा ना. गेली ना तिथून कसं काय जायचं? झूम ॲप मध्ये जायचं, तिथे सगळं येतो ना आपल्याला. काय रे? मला काहीच माहिती